तुम्हाला माहिती आहे काय, माझा चा व्हिडिओ एक व्हायरल गेलेला आहे. त्याला 1 लाखाहून जास्त व्ह्यूज आहेत. तर खूप साऱ्या अशा कमेंट्स होत्या की घडीची चपाती चांगली असते वगैरे. मला पण घडीची चपाती जमते, पण ज्यांना घडीची चपाती जास्त असं काटोकाट फुगत नाही त्यांच्यासाठी तो व्हिडिओ होता. आता मी तुम्हाला दाखवते की मी घडीची चपाती कशी बनवते. पिठाचा गोळा घेतला, तो पहिला लाटून घ्यायचा आणि ते व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला. थोडासा लाटल्यानंतर त्याला तेल लावायचं, थोडं पीठ टाकायचं. जेव्हा त्याची आपण घडी घालणार असतो ती पूर्ण शेवटपर्यंत घडी न घालता थोडीशी आत घ्यायची आणि त्याचं काठ चांगलं म्हणजे दाबून घ्यायचं व्यवस्थित असं. त्याच्यानंतर वरती पुन्हा एकदा तेल लावायचं, पीठ लावायचं आणि याची त्रिकोण अशी घडी घालायची आणि याचे काठ चांगले बंद करायचे, त्याच्यामुळे हवा कुठून बाहेर जात नाही. अशा पद्धतीने याचं काठ बंद करायचं. पिठामध्ये पुन्हा एकदा त्याला पीठ लावून घ्यायचं आणि आपण जसं नॉर्मल चपाती लाटतो, जशा पद्धतीने तुम्ही लाटता तशी लाटून घ्यायची. आणि तिथं भरपूर जणांच्या कमेंट्स होत्या की तिरकोणी चपाती पचायला हलकी असते, परत जी तिरकोणी घडीची चपाती करते तीच सुगरण असते. मला वाटते प्रत्येक स्त्री सुगरणच असते, पण ती कशा पद्धतीने पण करू दे. फक्त मला ती ट्रिक्स कळाली होती म्हणताना तो मी व्हिडिओ टाकला होता की जेणेकरून खूप जणांना त्याचा हेल्प होईल, मदत होईल. खूप जणांच्या खूप चांगल्या कमेंट्स पण होत्या. आता इथे माझी चपाती लाटून झालेली आहे आणि तव्यावरती मी टाकल्यानंतर तुम्ही बघितला की एकदम टम्म अशी ही चपाती फुगते आणि माझ्यासह घडीची चपाती छान अशा फुगतात, मऊसर होतात. आजची चपातीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.